एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण पाहणार आहोत की इंडेक्स फंड म्हणजे काय आणि त्यामध्ये गुंतवणूक कशी करावी। तुम्ही इंडेक्स फंड हा शब्द तर ऐकला असेल, पण नक्की ते काय असतं, कसं काम करतं आणि त्यातून पैसा कसा वाढतो हे अजून कळालं नसेल तर आज मी तुम्हाला एकदम सोप्या उदाहरणांसह समजावून सांगणार आहे। तर इंडेक्स फंड म्हणजे काय? तर इंडेक्स फंड हे असं म्युच्युअल फंड आहे जे एखाद्या ठराविक शेअर बाजारातील इंडेक्सला फॉलो करतं, जसे की निफ्टी 50 आणि सेन्सेक्स या आपल्या शेअर मार्केटच्या इंडेक्स आहेत। आणि इंडेक्स फंड मध्ये याच दोन इंडेक्स असणाऱ्या कंपन्यांमध्ये तुमचे पैसे गुंतवले जातात। इंडेक्स फंड हे एखाद्या टोपलीसारखं असतं ज्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स ठेवलेले असतात। आता पाहू की इंडेक्स फंड कसं काम करतं। हा निफ्टी 50 चा इंडेक्स आहे। जर निफ्टी 50 चा इंडेक्स वर गेला तर तुमच्या इंडेक्स फंडचं व्हॅल्यू पण वाढत जातं आणि जेव्हा निफ्टी 50 चा इंडेक्स खाली येतो तेव्हा तुमच्या इंडेक्स फंडचं व्हॅल्यू पण कमी होत जातं। वॉरन बफे म्हणतात की साध्या लोकांसाठी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग म्हणजे इंडेक्स फंड, कारण की यासाठी ना तुम्हाला शेअर मार्केटची जास्त माहिती पाहिजे ना तुम्हाला स्वतः शेअर्स घेतल्यामुळे धोका निर्माण होतो। आता पाहू की इंडेक्स फंडचे फायदे कोणते। तर इंडेक्स फंड हे एकदम लो कॉस्ट आहे। जेव्हा तुम्ही इंडेक्स फंड मध्ये गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला खर्चही कमी लागतो, कारण की यामध्ये फंड मॅनेजर हा ऍक्टिव्ह डिसिजन घेत नसतो। हे सिंपल आणि ट्रान्सपॅरंट असतं, कारण की तो निफ्टी 50 च्याच इंडेक्सला फॉलो करतो। त्यामुळे आपल्याला एकदम बरोबर कळतं की मार्केट कुठं जात आहे, कारण की तो नेमक्या इंडेक्सला फॉलो करत असतो। इंडेक्स फंड मध्ये आपल्याला डायव्हर्सिफिकेशन पण मिळतं। इंडेक्स फंड मध्ये आधीपासून मोठमोठ्या कंपन्या असतात, त्यामुळे गुंतवणूक विविध ठिकाणी आपोआप होत असते। इंडेक्स फंड हा लॉंग टर्म साठी चांगला आहे, कारण की भारताची इकॉनॉमी वाढत गेली की तुमचा फंड पण वाढतो। रॉबर्ट कियोसाकी काय म्हणतात पहा। रॉबर्ट कियोसाकी आपल्या रिच डॅड अँड पुअर डॅड मध्ये म्हणतात की श्रीमंत लोक ऍसेट खरेदी करतात आणि इंडेक्स फंड हा सुद्धा एक ऍसेट आहे जे तुमच्या पैशाला तुमच्यासाठीच कामाला लावतो। आता पाहू की इंडेक्स फंड मध्ये गुंतवणूक कशी करावी। स्टेप 1 आहे काळ ठरवा। इंडेक्स फंड मध्ये गुंतवणूक करण्याअगोदर हे ठरवा की तुम्हाला इन्व्हेस्टमेंट किती वर्षासाठी करायची आहे, 5 वर्षासाठी की 10 वर्षासाठी। तुम्ही जेवढ्या जास्त वर्षांसाठी इन्व्हेस्टमेंट करत राहताल तेवढा तुम्हाला जास्त फायदा होतो। स्टेप 2 आहे की तुम्हाला SIP करायची की लमसम करायचं आहे, कारण की SIP मध्ये 500 ते 1000 रुपयांची दर महिन्याला गुंतवणूक केली जाते, तसेच लमसम मध्ये एकदाच मोठ्या रकमेची इन्व्हेस्टमेंट केली जाते। स्टेप 3 आहे योग्य इंडेक्स फंडची निवड। तुम्ही SIP करायची की लमसम हे ठरविल्यानंतर इंडेक्स फंड निवडा, कारण की योग्य इंडेक्स फंड निवडणे ही तितकंच महत्त्वाचं आहे। भारतामध्ये काही लोकप्रिय असणारे इंडेक्स फंडची मी इथे काही नावे दिली आहेत। निफ्टी 50 इंडेक्स फंड, सेन्सेक्स इंडेक्स फंड, निफ्टी नेक्स्ट 50 फंड, निफ्टी 100, निफ्टी बँक। तुम्ही यासारख्या इंडेक्स फंडची निवड करून तुमची इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता। इंडेक्स फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी मी काही इथं प्लॅटफॉर्म सांगते। झिरोधाचं कॉइन ॲप आहे, तसेच ग्रो, पेटीएम मनी, कुवेरा किंवा तुम्ही डायरेक्ट म्युच्युअल फंड वेबसाईट्सवरही जाऊ शकता। त्यामध्ये HDFC म्युच्युअल फंड आणि ICICI म्युच्युअल फंड यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता। स्टेप 4 आहे KYC पूर्ण करा। त्यामध्ये तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँक डिटेल्स द्यावे लागतात। तुम्ही ज्या इन्व्हेस्टमेंटची निवड केली आहे त्या प्लॅटफॉर्मवरती तुमचं ऑनलाईन KYC करू शकता। तुमचं झिरोधावर जर ऑलरेडी डीमॅट अकाउंट ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला झिरोधाच्या कॉइन ॲपवर इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येते आणि परत तुम्हाला कॉइन ॲपवर अकाउंट ओपन करायची गरज लागत नाही। तर आता तुम्हाला इंडेक्स फंड म्हणजे काय आणि त्यात इन्व्हेस्टमेंट कशी करावी हे समजलं असेल। शेअर मार्केटमध्ये सगळ्यात सोपी, बिगिनर फ्रेंडली आणि कमी रिस्क असणारी गुंतवणूक म्हणजे इंडेक्स फंड। जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह। धन्यवाद।